जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनी मात्र वय वाढतंय, शरीर थकतंय आणि त्यामुळे फार हालचाल करता येत नाही. तर उठलं इकडे तिकडून चालत तिकडे आलो आणि तिकडून इकडे आलो की श्वास लागतो. पण एक 2-3 मिनिटं जावी लागतात. हे श्वासाचा लफडं जर माझ्या मागे लागलं नसतं अजूनही महाराष्ट्राचे दौरे मी केले असते. ताकद आहे, सगळं काही आहे, पण हाच एक दुर्दैवी भाग माझ्या मागे लागलेला आहे. लताजींनी मला आमंत्रण केलं, नाही म्हणता येईना आणि अशा वेळेला मी होकार दिला. म्हटलं जायचंच. बऱ्याच वर्षांनी मी षण्मुखानंद हॉलमध्ये येतोय. आणि आज एका महापुरुषाला ज्याचा स्मृती दिन आहे त्याला आदरांजली वाहण्यासाठी मी जातीनं प्रत्यक्ष हजर राहिले. कारण मलाही त्यांच्याबद्दल जबरदस्त आदर आहे. मी मध्ये त्यांची गाणी ऐकतो टेप रेकॉर्डरवरती किंवा सीडीवरती, आणि अशा तऱ्हेनं काही विनोदही मला आठवले. लताजींचं एक पुस्तक माझ्याकडे आहे. त्यांनी आपल्या वडिलांवरती जे काही चरित्र लेखन केलेले ते पुस्तक माझ्याकडे आहे. आणि ते वाचत असताना जे काही महत्वाचे किस्से मला त्याच्यामध्ये आढळले ते मी आज त्याच्यामध्ये नोंदून ठेवले. जेवढे होतील. आणि माणूस कसा घडतो, उपभोगलं काय आणि नंतर भोगलं काय, हा त्यातला महत्वाचा विचार आहे. नाहीतर आपले हात पाय गळून टाकणारी माणसं बरीच आहेत. पुढे धक्क्यावरती बसलात आणि एखाद्याला विचारलं, म्हातारी माणसं बिचारी वय झालेलं, आणि मग त्यांना विचारायचं काय कसं काय चाललंय. वरचं आमंत्रण येत नाही तोपर्यंत विचारच वाटतं वरती काय क्यू आहे काय, मला अजून आमंत्रण मिळत नाही. किती पाहिजे तुम्हाला, जाणं दिलेला पाहिजे तेवढी मिळते. आज मी जनानाथांच्या चरित्रामधून कोण आहे ती व्यक्ती, स्मृती दिन नुसते साजरे करून नाही उपयोगायचे, त्यातलं आपण काय घेऊ शकतो, काय त्याने काय तुम्हाला दिलं, त्याच्याशी फोनवरनं बोलत असताना लताजींची त्यांनी सांगितलं त्या नाटकामध्ये पुस्तकाचे मानाप्रमाण वन्स मोर वन्स मोर वन्स मोर 14 वन्स मोर एका गाण्याला. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अदलून बदलून त्यातल्या काही त्यांच्या गाण्यातल्या खुबी असतात वगैरे, त्या स्थायी अस्थायी वगैरे वगैरे सगळं ते बदलून ते 14 शेवटी थकले ते. आणि लोक सुद्धा त्यावेळेला एवढी काही लोकसंख्या नव्हती मर्यादित, पण नाटकं येणारी होती. लोकसंख्या वाढवण्याचीच नाटकं चालली. मोठं एवढी लोकसंख्या वाढून सुद्धा प्रश्न काय, राष्ट्रपती कोण होणार. देश एवढ्या करोडो लाखो अब्जो पतीनं वाढते. विचित्र करून टाकले देश. आणि मग यांची आठवणी येणार कशा आम्हाला. इंधन वाढले, हे वाढले, ते वाढले, ते वाढले, फक्त अक्कल कुंठली, हे सगळं वाटतंय. आता इथे मी जे काही प्रश्न त्यांच्याबद्दल केले, एक पहिलं म्हणजे मी गाडगिळांचे हे केलेलं आहे थोडस संगनमत. स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या चरित्रातल्या काही निवडक नोंदी केल्या आहेत, त्या फक्त त्यांच्या सूचनेनुसार मध्ये वाचतोय. स्त्रियांनी स्त्रियांच्या भूमिका कराव्या असा आक्रोश जी काही लब्ध प्रतिष्ठित मंडळी करत आहेत तो केवळ स्त्रिया पाहण्याच्या शोकामुळे होय असं मला वाटतं. रंगभूमी हे अभिनय कसाला लावून पाहणारं स्थळ आहे. स्त्रिया जन्मतः स्त्रिया आहेत, त्या एकाच आधारावर त्यांना रंगभूमीवर आणल्यानं त्यांचं काम पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांचं मन त्या कसं नोंदवणार. स्त्रियांना चालता बोलतानाच नुसतं पाहायचं असेल तर त्या काही रस्त्यात दिसत नाही. मग रंगभूमीवर त्यांना आणण्याचा अट्टाहास का. रंगभूमीवर येऊन त्या श्रेष्ठ अभिनेत्याने इतक्या अस्सल स्त्रीचं काम करून दाखवतील काय.
फार काय, पण बाबांनी जीवश्च कंठस्थ मानलेले स्नेही, बाबा म्हणजे मास्टर दीनानाथ यांनी मानलेले स्नेही हे त्यांना जिवंतपणी जिथं लाभले नाही तिथं त्यांच्या मृत्यूनंतर ते चांगले कुठून म्हणणार. अशाच काही मंडळींना मी बाबांच्या आठवणी पाठवण्याबद्दल 3-3दा पत्र लिहूनही त्यांनी 4-2 ओळीचा बरावाईट मजकूर पाठवण्याचं मनोधैर्य दाखवलं नाही. तेव्हा अशांचं संभावित स्वरूप तरी मी आता कशाला उघड करू. अशांना गुरुवर्य गडकरी यांनी पुण्यप्रभाव नाटकात म्हटल्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला सर्पाचा कायमचा विळखा असतो हे त्याच्या मैत्रीचंच लक्षण म्हणता येईल काय. हाच प्रश्न आजही मला त्यांनाच विचारावासा वाटतो. हे आहे असं. पु ल देशपांडे एक दर्दी माणूस होऊन गेला. त्याच्यावर त्याने एक भाष्य चांगलं केलं की स्त्री भूमिका स्त्रियांनी कराव्या वगैरे वगैरे ठीक आहे, पण अंतू बर्वामध्ये पुलने एक गंमत केली म्हणजे अशी की एकच प्याला नाटक आणि त्यामध्ये सिंधूची भूमिका करणारा तो नट आणि अशा तऱ्हेने अंतू बर्वाला तर काही तिकीट मिळालं नाही. त्यांनी सांगितलं की मी पाहिलं तर चालेल का, आणि त्याला मग परवानगी दिली. परवानगी म्हणजे कसली हो, या बाजूला करून त्यांनी बघितलं हळून नाटक काय चाललंय. आणि त्यामध्ये ज्या एका व्यक्तीनं स्त्रीची भूमिका केली होती ती पाहिल्यानंतर अंतू भडकला. म्हणजे कसलं हो म्हणजे याचं काम त्या पुरुषाचं ते काय शोभतं काय. तो पुरुष नव्हता, ती बाई होती. काय म्हणता म्हणे हो, म्हणे ती बाई होती. कसली होती बाई, कसली होते नटणे आणि थटणे. एकदम इतका म्हणे दिसली ती बाई. मनात आणली तर म्हणे सुधाकराला कडीवरती घेईल. कसली सिंधुदुर्ग हे अशी ज्याला बाई भूमिका करते, पण ती बाई तरी चांगली असली पाहिजे. असं जर सिंधुदुर्ग तुमच्या समोर उभं राहिलं तर कोणी नाटकालाही जाणार नाही. वन्स मोरच्या ऐवजी नो मोर म्हणून बोंबलत बसतो. ही झाली अशा तऱ्हेची त्यांची कल्पना. त्यानंतर इतिहासचार्य जे आहेत त्यांनी ज्यावेळेला त्यांचं एक पाहिलं दीनानाथांचं त्यांचं नृत्य पाहिलं उम्र मंगल, हे पाहिल्यानंतर चिंतामणरावांनी ते केली त्यांच्यावरती जी एक नटवर्य चिंतामणराव कोलटकरांना म्हणाले, चिंतामणराव या नाटकानंतर आपल्या दिनाची दृष्ट काढत जा. इतकं उत्तम ते नृत्य केलेलं होतं. बलवंत मंडळी काढल्यानंतर एकदा मास्टर दीनानाथांच्या वडिलांनी नटवर्य चिंतामणराव कोलटकरांबद्दल उद्गार काढले आणि मन त्यांचं कलुषित करण्याचा प्रयत्न केला दीनानाथांचा. त्यात ताडकन दीनानाथ त्यांना म्हणाले वडिलांना की बघा, घरी तुम्ही माझे वडील आहात, पण धंद्यात ते मला वडिलांसारखे आहे. म्हणजे एखादी मैत्री जमल्यानंतर किती त्याचा मान राखायचा, सन्मान राखायचा, हे दीनानाथांचं वैशिष्ट्य होतं. असं सांगण्यासारखं पुष्कळ आहे. परंतु त्यांचं जे आयुष्य गेलं, आज लताजी इथे बसल्यात खऱ्या, परंतु त्याच्यामध्ये असं त्याच्यामध्ये त्यांनी हे जे लताबद्दल उद्गार काढले तेही महत्वाचे आहेत. पण माणसं कशी भेटली त्याचं उदाहरण सांगा पुढचं एक. बलवंत मंडळी शेवटचं आणि महत्वाचं धाडस म्हणजे बलवंत संगीत मंडळीचं बलवंत पिक्चर्स या बोलपट संस्थेत केलेलं रूपांतर. या धाडसाबाई सर्वस्व गमवावं लागलं. ते आता कोणत्याही आपल्या जुन्या मित्रमंडळीतल्या माणसांना भेटेनासे झाले. फार काय, पण त्यापैकी जर कोणी रस्त्यातून जाता येताना दिसला तर ते खिडकी बंद करून बसत आणि कोणाचंही मुखावलोकन करायला राजी नसत. तरी देखील 1-2 जण खालच्या पेट्रोल पंपावर आपली मोटार आणून मुद्दाम त्यांची भेट घेऊन म्हणत, काय मालक, एक वेळे आम्ही नुसते साधारण नोकर होतो, पण आज हे मोटारीचं भाग्य आम्हाला लाभलंय. दैवानंच साऱ्या गोष्टी घ्याव्या लागतात असं म्हणून उपहासानं खालच्या खाली निघून जात. मानी मनाच्या मास्टर दीनानाथांना अशा प्रकारची छेडछाड मरणप्राय वाटे. ते आपल्या कुटुंबाला माईंना म्हणत, माई, मी या मूर्ख माणसांचा उद्दामपणा कसा सहन करू. असं काय मी यांचं कधी अशुभ चिंतलं होतं म्हणून मला त्यांनी हे मुद्दाम टोचून बोलावं.
माझ्या मनाला यामुळे किती त्रास होतो याची या खुळ्यांना काही कल्पना आहे का? हे असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलंच फार बरं. कशी माणसं असतात बघा, एवढी जवळीक असून सुद्धा शिजवण्याचे धंदे किती उत्तम तऱ्हेने करू शकतात, त्याचे जिवंत उदाहरण आहे. अरे होता त्यांच्याबरोबर तळाला सन्मानाने चाललो होतो, तुम्ही नोकर म्हणून वागत होता, आणि आज त्यांच्याकडे हलाखीची जी परिस्थिती आली, नाटक कंपनीच्या ऐवजी त्यांनी सिनेमा कंपनी काढली. पण काय गंमत आहे बघा, ज्या सिनेमा कंपनीनं टॉकीजमुळे दीनानाथ त्यांचं सर्वस्व त्यांना गमवावं लागलं, आणि आज म्हणजे काय विचित्र हे आहे बघा, ज्या चित्रपटसृष्टीनं दीनानाथांचं ह्या पद्धतीने केलं, संपूर्ण नष्ट केलं, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या चित्रपटसृष्टीचा पुरेपूर बदला या मंगेशकर कुटुंबाने घेतला. संपूर्ण चित्रपटसृष्टी आज त्यांच्या पायाचे रोवण घेत आहे. 70 वर्ष नेताजी गात आहेत. हीच चित्रपटसृष्टी. हा एक सूड असतो, बदला असतो, कळत न कळत होऊन गेलं. पण हे करत असताना दीनानाथांना एक फार मोठं भयंकर जबरदस्त समाधान मिळालं. ते म्हणजे लतांचं रेडिओवरती त्यांनी गाणं ऐकलं. लताबाईंचं रेडिओवरचं गायन ऐकून मास्टर दीनानाथ आपल्या कुटुंबाला म्हणजे माईंना म्हणाले, आज मी माझं गाणं ऐकलं. आता या संगीत सूर्याचा अस्त एकीकडे होतोय न होतोय, तोच हा बाल रवीचा उदय लतेच्या रूपानं नवीन संगीत क्षितिजावर होऊ घातलाय, तेव्हा आता मला सुखानं मरायला हरकत नाही. हे गे लता बोलवलं तिला, लताला जवळ बोलवलं. शेवटचे त्यांच्या जाळ्यात ते आजारी पडले, तर काही नाही, माईला त्याने विचारलं बँकेत किती आहे, तो एक कसे करा. मास्टर दीनानाथांनी आपल्या कुटुंबाला म्हणजे माईंना जवळ बोलवून कंपित स्वरानं म्हणाले, माई बँकेत शिल्लक किती आहे ग? असतील 4-2 रुपये. का बरं? माईंनी प्रश्न विचारला. त्यावर मास्टर दीनानाथ हे निश्चयी स्वरात म्हणाले, होय का? तर मग 1-2 दिवसात आम्हालाही सारं संपवून श्री मंगेशाच्या पायाजवळ जायला हवं. आमच्याही आयुष्याचा अकाउंट संपलेलाच आहे. असं म्हणून मास्टर दीनानाथांनी आपल्या लाडक्या कन्येला लताना आपल्या जवळ बोलवलं. तिच्या पाठीवरनं हात फिरवून सजल नेत्रांनी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, लता, ते म्हणाले, लता, मी तुम्हाला लाखो रुपये मिळवूनही आज काही ठेवलेले नाही, कारण निर्दयी व्यवहारी जगातले डावपेच मला कळलेच नाही. म्हणूनच मी आज गुन्हेगार ठरलो. तुम्हाला आज मला काही सुद्धा जरी ठेवता आलं नाही, तरी पण मी ज्या तुला अमूल्य वस्तू ठेवलेल्या आहेत ना, त्या म्हणजे हा माझा तंबोरा आणि ही माझी चिजांची वही. या वस्तू तुझ्या जवळ सतत राहू दे. त्या तू आपल्या जवळच बाळग, म्हणजे तू माझ्यापेक्षाही मोठी होशील. जे मला जिवंतपणी करता आलं नाही, ते मी गेल्यानंतर करून तुझं संरक्षण करीन. तुझा सदैव पाठीराखाच मी राहीन. माझा श्री मंगेश तुझी काळजी वाहणारा समर्थ आहे. असं म्हणून मास्टर दीनानाथांनी आपला तंबोरा आणि चिजांची वही लतादींना दिली, आणि त्यानंतर मात्र ते फारसे बोललेच नाही. फक्त 1-2दा ते आपल्याशीच गुणगुणले, कधी काळाने मरण मला येता, कुठे जाशील तू हीच मनी चिंता. नंतर दीनानाथ आजारी पडल्यानंतर काही चांगली माणसंही होती आणि काही भयंकरी माणसं होती. त्यांना माणसं कसं म्हणायचं तेच कळत नाही. ज्यामध्ये काही डॉक्टर्स होते. दीनानाथ आजारी पडल्यानंतर त्यांना रक्ताच्या गुळण्या होऊ लागल्या आणि मग डॉक्टर धावत आले. ते डॉक्टर होते, त्यांना अँब्युलन्समधून नेण्यात आलं आणि बरोबर होते श्री जठार. शिव जठार चेस्ते आणि डॉक्टर नेने यांना गहीवरून त्यांना सांगितलं की प्रयत्नांची शिगस्त करा, पैशाकडे पाहू नका. लाख मोलाचा जीव आहे,
भारीत भारी जी कितीही रुपये किमतीची इंजेक्शन असतील ती द्या, पण हा जीव मात्र वाचवाच. ही भावना डॉक्टरांची आहे. निदान डॉक्टर लोकांमध्ये तरी माणुसकी असते हे सिद्ध झालं त्यावेळेपासून. आणि आता ही जी आहे वैशिष्ट्य म्हणजे शुक्रवार 24/4/42 शुक्रवार उजाडला आणि तोच दीनानाथांचा घातवार ठरला. त्यांचा जन्मवार शुक्रवार, पुण्यात राहतं घरही शुक्रवार पेठेतलं, घर नंबर आणि ससूनमधील कॉटचा नंबरही एकच. माईंना वर्मी बोलून मनाला टोचणी देत राहणारी त्यांची आप्त स्वकीय आणि नातलग मंडळी ही जवळच होती. आता पूर्वीचे वैभव विसरा, गरिबांची राहणी अंगीकारा, असाही उपदेश माईंना होऊ लागला. 13व्याचं भोजन उरकून शेतावरली भूतं हळूहळू पळू लागली. त्यावेळी एक दोघा निकटच्या नातलगांनी, माई, ही भयान तुमची परिस्थिती पाहून आमच्या डोक्याला अत्यंत त्रास होतोय, तेव्हा आम्हाला एखादी बाटली आणून द्या, म्हणजे तुमच्या गेलेल्या नवऱ्याच्या आत्म्यालाही आनंद होईल. इतक्या क्वचितपणात त्यावेळेला जर मी हजर असतो तर ती बाटली जरूर दिली असते, पण त्यांच्या डोक्यावरती फोडली असते. ती नालायका पिया काही ती वेळ असते, पण आहेत होऊन गेली आहे तशी माणसं. म्हणून मला चिडून मी हे सिलेक्ट केलं आणि अशा तऱ्हेने हे दीनानाथांचं आयुष्य गेलं. आज हा लताचा वेल लग्नाला भिडलेला आहे, जगात पसरलेला आहे. आणि त्याचं म्हणजे जग सारं जग झोपलं असलं तरी लताचा आवाज जागा असतो हे विसरू नका. दीनानाथांची आशा होती की पुरी इथे झाली. मंगेशकर स्मृती पुरस्कारांचं वितरण होत आहे. बाळासाहेब ठाकरे बोलतात या कार्यक्रमात. मोठी त्यांनी सेवा उपलब्ध करून दिली. लता नाही तोपर्यंत गाणं म्हणजे किती नट्या आल्या आणि गेल्या माधुरी सोडून. म्हाताऱ्या झाल्या हो, आवाज अजून तरुण आहे. 70 वर्ष गायचं म्हणजे काय कठीण आहे हो, खरोखरच कठीण आहे. आणि अशा तऱ्हेनं उषा उगवली, अंधार दूर झाला आणि त्यानंतर हृदयनाथाचा तो इंद्रधनुष्य असा मुद्दात उघडला. मंगेशकर कुटुंबांचे दीनानाथांना म्हणा किंवा त्या गंगांना म्हणा, हे पंचमच आहेत, 5 सूर एकत्र आलेले आहेत. आणि असा हा पंचस्वरांचा इंद्रधनुष्य हृदयनाथाच्या मेहनतीनं उगवलेला आहे. हा मोठा विचित्र संगीतकार आहे. लहानपणापासून मी त्याला पाहतोय. आणि हे सगळं कुटुंब मी माझ्या घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध आल्यानंतर मी स्वतःला धन्य समजतो. कारण नंतर एक कठीण आहे, पाहायला मिळणं कठीण. आणि अशा तऱ्हेनं आज लतेनं जे ह्या देशावरती फार मोठे उपकार केले असं मी म्हणत नाही. एवढी मोठी भारतरत्न कसलं देतो बोडक्याचं, तुझं लताची भारतरत्न आहे, तुम्ही काय आणखीन देताय. हा रत्न हा शब्द फार मुश्किल आहे. काय रत्न आहे त्याचं हे रत्न नव्हे. त्याशी बोलता बोलता विषय निघाला. मला म्हणाली, बाळासाहेब म्हणे मी मग असं करते, मी भाषण देते. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी पण गातो. आणि एका जातीवर फक्त जनगण म्हणे, जनगण म्हणे सगळे उठून जातील. माधुरी बोलायला उठल्यानंतर सांगितलं, बाबा 1, 2, 3 बोलू नको, नाही तर मी इकडे नाचायला. या टीव्ही आहे. खरोखर मी पण विचारतो होतो लताजीचा, काय कसला जन्म आहे. हे दीनानाथांचे आशीर्वाद आहे. ते गेले नाही तुमच्याकरता, काहीतरी ठेवून गेले. ते असे ठेवून गेलेले आहेत. तंबोरा आणखीन ती झिजांची वही, हे खरं या देशाची ठेव आहे. ती जपा म्हणजे झालं. आज आपण एवढ्या संख्येने म्हणजे कामाचा दिवस असून सुद्धा आलात, या प्रेमाला खरोखर अंत नाहीये. हेच असेच प्रेम आमचे आपल्या कुटुंबांवरती, मंगेशकर कुटुंबाचे सदैव राहील
अशी मी आई जगदंबेच्या शिवचरणी प्रार्थना करतो आणि तो मी आपली स्वतः घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.